हर हर महादेव. आज दिनांक 21 मे 2026 आपल्या चारधाम यात्रेचा 10वा दिवस. सुंदर सुंदर सकाळ होते. सकाळ सकाळ या बाणगंगा नदीच्या उगमापासून, तसं उगम आपण पाहू शकतो किती छोटा आहे. या उगमापासून हिच्याच पाण्याने स्नान वगैरे करून आणि येथेच असलेल्या शिवमंदिराच्या आवारात रात्री मुक्कामी होतो. येथेच आपले नित्यकर्म उरकून आपल्या चारधाम यात्रेच्या 10व्या दिवसाला सुरुवात केली. हे गाव बर्निगाड, पिपियारा. खूप प्राचीन देवस्थान. जे साधू दिसत आहेत, जे पूजा करत आहेत, त्यांनीच आम्हाला रात्री त्यांच्या आश्रमामध्ये घेऊन जाऊन प्रसादीचा प्रबंध केला होता. साधूचं रूप कसं असावं आणि स्वभाव कसा असावा हे त्यांच्याकडे पाहून कळालं. वरून कितीही कठोर दिसणारे साधू किती प्रेमळ असतात हे त्यांच्या रूपात पाहायला मिळालं. कारण रात्री त्यांनी आम्हाला बाकीच्या सामग्री पुरवली आणि स्वतः भात वगैरे तयार केला. बऱ्याच ठिकाणी तर आम्हाला बालभोग वगैरे देखील कोणी विचारलं नाही, पण या साधूंनी रात्री आमच्यासाठी भात वगैरेचा प्रसादी तयार केला. असे साधू लोक असतात. खूप सुंदर असं दृश्य होतं. समोरच यमुना नदी वाहत होती. तिचंही खूप छानसं असं दृश्य होतं आणि हेच ते शिवमंदिर. खूप छान. येथेच समोरच्या आवारात आम्ही रात्री विश्राम केला. रस्त्यालगतच असलेल्या एका छोट्याशा टेकाडावर असलेलं हे शिवमंदिर आणि येथून आपण पाहिलाच उगम किती छोटा आहे, परंतु खाली येताच अवघ्या 2 मीटर अंतरावर तिचा हा प्रवाह आणि पुढे जाऊन ती यमुना नदीला येथेच बाजूला मिळते. साधूबाबांना विचारलं या ठिकाणाबद्दलची माहिती. त्यांनी सांगितलं, पांडव ज्यावेळेस अज्ञातवासात होते त्यावेळेस ते येथे राहायला होते आणि येथेच त्यांनी गंगा नदीला साद घातली आणि ती इथे उत्पन्न झाली. येथेच बाजूला बरीच अशी शिवलिंग पाहायला मिळतात. असं खूप प्रसिद्ध ठिकाण आहे. आम्ही आमचे नित्यकर्म करून साधारण 6-6:30 वाजता साधूंना दंडवत घालून पुढे चालायला सुरुवात झालो. रस्त्याच्या बरेचसं काम चालू असल्यामुळे, रुंदीकरणाचं काम चालू असल्यामुळे चालायला थोडंसं अवघड जात होतं आणि आम्ही उठून थोडंसं बाहेर निघतोय की सूर्यनारायण लगेच वर डोकावत होते. आम्ही एक एक पाऊल पुढे टाकत चाललो होतो. हा ब्रिज संपला. तिथेच एक फळ विक्रेते होते. त्यांच्याकडून काही काकडी आणि टमाटर विकत घेतले, जेणेकरून आम्ही सलाड करून दुपारच्या प्रहरी खाऊ शकतो. वाटेत खूप सुंदर अशी ठिकाणं ही आली. रस्ता तसा चांगला आहे, परंतु रुंदीकरणामुळे थोडीशी अडचण होते. निसर्गरम्य अशी ठिकाणं आहेत. खूप सुंदर. वाटेमध्ये एक गाव लागले. तेथेच आम्ही दुपारच्या विश्रांतीसाठी थांबलो. तेही शिवमंदिरच होते. या शिवमंदिरात पोहोचल्यानंतर तेथेही साधूंनी आमची सोय केली. त्यांनी आम्हाला त्यांच्या किचनचा वापर करायला परवानगी दिली. आमच्याजवळ असलेला शिधा आम्ही तेथे खिचडी बनवून प्रसाद म्हणून दुपारच्या भोजनाचा प्रबंध केला. खूप सुंदर असं हे शिवमंदिर आपण पाहू शकतो.
हिमालयातील अशी खूप सुंदर अशा शिवमंदिर येथे आपल्याला दर्शनासाठी दाखवत आहोत. येथेच दुपारची प्रसादी म्हणून खिचडी केली आणि जवळ-जवळ 3 वाजेपर्यंत विश्रामही केला. शेवटी 3:30 वाजता उन्हाचा पारा तेवढाच होता. परंतु निघावं लागेल कारण इथून पुढे 10 किलोमीटरवर बारकोट हे गाव होते आणि तेथे आम्हाला पोहोचायचे होते. म्हणून आम्ही 3:30 ते पावणे 4च्या सुमारास निघालो. उन्हाचा तडाखा तसा जास्तच होता. वाटेत अशी खूप उंच-उंच झाडांची डोंगरे, अ, काही हिरवी गवताचीही डोंगरे पाहायला मिळाली. खूप सुंदर असे दृश्य येथे पाहायला मिळाले. शेवटी 7 वाजल्याच्या सुमारास आम्ही बारकोट येथे येऊन पोहोचलो. बारकोट येथेच रात्रीचा मुक्कामीचा बेत ठरलेला होता. बारकोट हे या भागातील बऱ्याच पैकी असलेली बाजारपेठ असावी, कारण येथे बरीच गर्दी पाहायला मिळाली. बरेच दुकानंही येथे पाहायला मिळाले. येथेच आम्ही चंद्रेश्वर महादेव मंदिर येथे येऊन पोहोचलो 7 वाजता. येथेच असलेल्या आवारामध्ये आम्ही आमचे आसन लावले. खूप छान असं हे मंदिर आपण पाहू शकतो. येथे असलेला नंदी आणि याच हिमालयन शैलीमध्ये बांधलेलं हे मंदिर. छोटंसंच पण खूप सुंदर असं शिवलिंग याचे दर्शन घेतले आणि रात्रीचे भोजन वगैरे बाहेर जाऊन कारण येथे मोठी बाजारपेठ असल्यामुळे हॉटेल वगैरे होते. येथेच आम्ही भोजन प्रसादी केली आणि रात्री याच मंदिराच्या आवारात निद्रिस्त झालो. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. अशी नवनवीन ठिकाणे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. त्यामुळे सगळ्यांनी येथे राहून व्हिडिओ पहा आणि यात्रेचा आनंद घ्या. हर हर महादेव.